जय श्रीराम। मी सतीश श्रीमंत आरगडे पटेल। 14 तारखेला जो माझ्यावर बॅड हल्ला झाला त्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो मी योग्य वेळी जाहीर करेन। बहादुरी हल्लेखोराला अंगावर पाठवून हल्ला करून माझ्यावरच खोटी विनयभंगाची तक्रार 14 तारखेला दाखल झाली। वास्तविक पाहता आम्ही पोलिसांना त्या माझ्यावर जी खोटी फिर्याद दाखल झाली त्याच्यामध्ये दुपारी 1 ची वेळ नमूद केलेली आहे। दुपारी 1 वाजता मी कुठं होतो, काय काम करत होतो त्याची सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट पोलीस स्टेशनला आपण दिलेले। 1 च्या अगोदर सकाळी 9 पासून कुठं होतो, 1 च्या नंतर दुपारी 5 पर्यंत कुठं होतो, दिवसभरात मी कुठं कुठं होतो, काय काम करत होतो ही पोलीस स्टेशनला सांगून सुद्धा पीआयला माहिती दिली, डीवायएसपींना दिली, एसपींना दिली, तरी सुद्धा खोटा गुन्हा दाखल होतो। देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाली तरी योग्य आहे का? जी गोष्ट मी वडिलांशी शेअर करू शकलो नाही ते आज पत्रकार बंधूंशी करतोय, कारण तुम्ही सुद्धा एक लोकशाहीचा अंग आहात। जशी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेली कोर्टाच्या माध्यमातून अंमलात आणतो, तशी जनता सुद्धा एक दरबार आहे किंवा कोर्ट आहे। तर तुमच्या माध्यमातून मला जनतेच्या दरबारात जायचंय, तर हा न्याय आहे का? एखादा माणूस सीसीटीव्ही फुटेजमध्ये असताना, अधिकाऱ्यांना माहिती दिलेली असताना, लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली आणि लँड माफियाच्या दबावाखाली पैसे घेऊन एखाद्या इज्जतदार माणसावर असा गुन्हा करणं कितपत योग्य आहे? आणि ही जी आताची पत्रकार परिषद आहे ती मी सतीश आरगडे म्हणून घेतोय, आपल्या संघटनेचा पदाधिकारी म्हणून नाही, काही नाही। 1996 पासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो। SYBL होतो तेव्हा जिल्हा परिषदला सगळे उमेदवार उभे केले। लहानपणापासून राष्ट्रीय चारित्र्य घडवणाऱ्या संघटनेचं मी काम करतो। तालुका अध्यक्ष होतो, जिल्हा सरचिटणीस होतो, भाजपाची विविध पदं 20-22 वर्ष भाजपा चालवला प्रतिकूल काळात। एवढी चांगली पार्श्वभूमी असताना असे गुन्हे दाखल होणं कितपत योग्य आहे? म्हणून फक्त मी तुमच्या माध्यमातून जनतेच्या कोर्टात पोहोचवण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि हे कालचाच गुन्हा नाही, त्याच्या 15 दिवस अगोदर एक गुन्हा दाखल झालाय। तर सलग 5 गुन्हे खोटे दाखल होतात। जर पोलीस स्टेशन लँड माफिया, रॉकेल माफिया आणि लोकप्रतिनिधीच्या प्रेशर खाली चालत असेल तर जनतेला न्याय मागायचा कुठं? ज्यावेळेस खोटी फिर्याद दाखल करतात पैसे घेऊन प्रेशर खाली आणि त्याची कॉपीज काढून पत्रकारांना देतात आणि ते सगळ्या पेपरला येतं। बरं, एक व्यक्ती किती जणांना सांगू शकतो ना की माझा ह्यात दोष नाही म्हणून? फेस टू फेस किती जणांना सांगणार? म्हणून तुमच्या माध्यमातून फक्त सगळ्या नागरिकांना, जनतेला कळावं हा मुख्य उद्देश आहे। तर लोकशाहीत तुमची सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे। जो आज माझ्यावर अन्याय झालाय, समजा मी जात्यात आहे, तर अजून अनेक कार्यकर्ते सुपात असतील, त्यांच्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे। तुम्ही जर हा विषय लावून धरला, एखाद्यावरती अन्याय होऊ नये या दृष्टीने तुम्ही जर सगळ्यांनी प्रयत्न केला तर जे बाकी कोणावर असा प्रसंग येणार आहे तो येणार नाही। माझ्या मते तुम्ही खूप जबाबदार घटक आहेत लोकशाहीचे। ते सगळे सीसीटीव्ही फुटेज मी तुम्हाला दाखवणार आहे। मी 1 वाजता कुठं होतो, 9 वाजता कुठं होतो, 12 वाजता कुठं होतो, 2 वाजता कुठं होतो, 3 वाजता कुठं होतो। पोलिसांनी जो पंचनामा केला आहे त्याच्यात तलवारी जप्त आहेत, त्याच्यात कोयते जप्त आहेत। सीसीटीव्ही फुटेज सगळ्या शहरभर फिरलाय। तो डीवायएसपीना मी स्वतः दाखवलाय, एसपीना दाखवायची तयारी दाखवली, पीआयला दाखवलाय। मग जर पोलीस पंचनाम्यामध्ये हत्यारं जमा असतील आणि सीसीटीव्ही फुटेज सगळ्या शहरभर फिरलेला असेल तरी जर त्या हल्लेखोरांना हे पोलीस स्टेशन अटक करत नाही तर तुमच्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही ना। जसं त्यांनी खोटा गुन्हा दाखल करून तो कोर्टात दाखल केलाय, तशी जनता सुद्धा एक कोर्ट आहे। तर हा विषय मला जनतेच्या दरबारात न्यायचा आहे।